तया तारील असा उलट पद्धतीने अभंग पूर्ण झाला आणि आपला वेळ जवळजवळ संपला. आता राहिलेल्या 15 मिनिटात आपल्याला समारोप करायचा आहे. सर्व महिलांनी पुरुषांनी श्रोत्यांनी मुखाने नामस्मरण हाताने टाळी वाजून भगवंताचं नामस्मरण करायचं. विठो अतिशय सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे. आणखी 15 मिनिटांनी तुम्हाला महाप्रसाद वगैरे प्राप्त होणार आहे. आत्ताच हा जो जानेवारी महिना आहे ना, हा महिना बऱ्याच लोकांना भ्रम निर्माण करणार आहे. वर्षाचं पहिलं वर्ष पहिला म्हणतो 1 जानेवारीला आम्ही एकमेकाला शुभेच्छा देतो. आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा आहे ना, कारण तुम्ही सगळे ख्रिश्चन. आता खरं सांगा, वर्ष जे सुरू होतं ते चैत्र शुद्ध प्रतिपदेला का 1 जानेवारीला? चैत्र शुद्ध, कारण ते हिंदूंचं वर्ष आहे, बरोबर ना? हिंदूंचं वर्ष म्हणजे सुरुवात होते. हे बाई खाली बस 2 मिनिटं खाली बस. सुरुवात होतं म्हणजे त्याला काही निसर्गाची साथ पाहिजे. खरोखर वर्षारंभ म्हणजे काय? वर्षारंभ म्हणजे काय? त्याला सृष्टीच्या उत्पत्तीचा काही भाग आहे का? पंचांग काय म्हणतंय? कोकिळा पक्षी काय म्हणतायत? वृक्ष काय म्हणतात? ऋतू काय म्हणतात? हो, हे तर कळायला पाहिजे की नाही आपल्याला. तर त्याला आपण वर्षारंभ म्हणूया. बस कोणीही आपल्या देशामध्ये आलं आणि आपल्याला डायव्हर्ट करून टाकलं, कन्फ्यूज केलं. म्हणा हे पहिलं वर्ष, लागले म्हणायला प्याच्या, लागले चहा प्यायला. म्हणा इंग्लिश, लागले इंग्लिश बोलायला. कोणी भारतामध्ये यावं आणि भारतीय माणसाला